गोष्टीचं नाव आहे सगुणा. बारशिंग नावाचं गाव होतं. अगदी नावाप्रमाणेच 12 वाड्यांची मिळून ते एक गाव बनले होते. नुकताच शासनाचा निधी मंजूर झाल्याकारणाने गावात रस्ते बांधणीचं काम सुरू होते. ते रस्ते साहजिकच शहरांच्या रस्त्यांना जोडले जाणार होते. रस्त्याचं काम जोरदार चालू होतं. गावच्या तिठावर कामाच्या शोधासाठी बसणाऱ्या आदिवासींसाठी ही एक चांगली संधी होती. बिचाऱ्यांचं हातावरचं पोट म्हणावं अशीच त्यांची अवस्था. जेव्हा काम करून हातात पैसे येतील तेव्हाच बिचाऱ्यांची भूक भागत असे. आणि रस्ते बांधणीसाठी त्या आदिवासी लोकांना बोलवण्यात आलं. चांगलं 15 दिवसांचं काम असल्याकारणाने तीही लोक आपला बोरिया बिस्तर घेऊन गावात वस्तीला आली होती. तिथंच रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून त्यांनी आपला संसार मांडला. सगुणा त्यातलीच एक काम करणारी मुलगी. वय वर्ष 16. आई बाप भाऊ बहीण नसलेली, काहीही देणं घेणं नसणाऱ्या पण सोबत असणाऱ्या त्या माणसांसोबत राहूनच आपल्या हातावरचं पोट भरत होती. इतरांना तिचं सुंदर दिसणं हे कदाचित तिला लाभलेलं वरदान वाटत होतं, पण तिच्यासाठी ते शाप ठरलं होतं. त्या रस्त्याचं काम करून घेणारा तो ठेकेदार एकदम चिडखोर आणि कधीच कोणाशी नीट बोलत नसे. आणि अचानक एक दिवस, "ए सगुणा इधर आ." ठेकेदार थोडं ताठ पण खालच्या सुरात बोलला. काम करत असणारी सगुणा हातातलं घमेलं टाकून ठेकेदाराकडे गेली. "जी मालिक बुलाया आपने." सगुणा म्हणाली. "ए साहब, तेरा काम देख के खुश होइला है. तेरे को अच्छे काम पे रखना चाहता है. खाना पीना रहना सोना सब उधरिच होइला है. देख मांगती है तो बता दे अभीच." ठेकेदार एका व्यक्तीकडे हात दाखवत सगुणाला म्हणाला, "साहब, मेरे को सोचना पड़ेगा. मैं कल बता रही हूँ आपको." सगुणा खाली मान घालून म्हणाली. सगळेजण तिला विचारू लागले, "क्या बात है?" तिने लागलीच सर्व सांगून टाकलं आणि कामाला लागली. ठेकेदारासोबत आलेला माणूस सगुणाला अगदी टक लावून न्याहळत होता. तिची बोलण्यातली लकब, ऐन भरात आलेलं तिचं तारुण्य, त्यालाच चार चांद लावणारे तिचे सौंदर्य, या सर्वांचा त्याने फायदा उचलायचं ठरवलं. सगुणा ही बाहेरचं पुरतं ज्ञान नसलेली एकदम साधी सरळ मुलगी. चांगलं काय वाईट काय हे सांगणारं तिचं कोणीच नव्हतं. त्यामुळे तिने मालकाचं ऐकायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कामाला तर आली, पण ठेकेदाराला त्याप्रमाणे त्या व्यक्तीसोबत जायला होकार दर्शवला. त्याप्रमाणे ठेकेदाराने त्या व्यक्तीला फोन करून सगुणाला घेऊन जाण्यास सांगितले. तो माणूस चारचाकी गाडीतून आला आणि सगुणाला घेऊन गेला. तिच्यासोबत घडणारे हे सगळे क्षण तिच्यासोबती पाहत होते. आणि ती नशिबान आहे आणि आमचं नशीब फुटकं असं म्हणत स्वतःच्या नशिबाला दोष देत धुरळा उडवत जाणाऱ्या त्या गाडीकडे कुतूहलाने पाहत होते. सगुणाला नेणारा माणूस हा दुसरा तिसरा कुणी नसून बार मालक अशोक होता. अशोक बाहेरून स्त्रियांना स्वतःच्या बारमध्ये धंदा करायला आणत होता. सगुणालाही त्याने त्यासाठीच आणले होते. गाडीतून उतरताच अशोक सगुणाला बारमध्ये घेऊन गेला. आत शिरताच लाईटच्या उजेडाने दिसणारे डोळे, गाण्याचा गोंगाट, त्याच्या तालावर हातात दारूची बाटली घेऊन नाचणारी पुरुष, त्यांना डिवचणाऱ्या स्त्रिया, काही तिथेच सोफ्यावर पडून नशेत झुलत असणारे आणि काहींना स्वतःची शुद्ध नसूनही पडत पडत नाचणारे, असे काहीसे तिथले वातावरण होतं. सगुणा काहीशी स्तब्ध झाली. इथे मी काय काम करणार या विचारात असतानाच अशोक तिला हातात धरून आत रूममध्ये घेऊन गेला. अशोकने सगुणाला आत ढकलत, "आज से इसका भी क्लास लेना. इसको भी नाचना सिखा दे. और हाँ, भागने की कोशिश भी मत करना. ये बार है, इधर औरतें आती जाती मेरी मर्जी से." सगुणा थोडी घाबरलीच. नक्की काय होतंय तिच्यासोबत? कुठल्या दुनियेत ती आली तिला काहीच कळेना. तिला रडू यायला लागलं. "ए चूप, चूप एकदम," म्हणत तिने सगुणाच्या हाताला पकडत नाचगाणं चालू असलेल्या रूममध्ये घेऊन गेली. सगुणाला रडू थांबेना. इतक्यात दुसरी स्त्री, "अरे ये तो अपना दुकान बंद करेगी." तिथल्या बायका तिला नाचगाणी शिकवू लागल्या. काही नवीन मुली घाबरत शिकत होत्या.
पण सगुणा मात्र रडत होती. काम मनाविरुद्ध होतं, पण करणं भागच होतं. पळून जाण्याचा 1-2 वेळा प्रयत्नही केला, पण तो असफल ठरला. हळूहळू तिने आपल्या मनाला व शरीराला, स्वतःच्या स्वाभिमानाला विकलं आहे. पैसे मिळत होते, जणू आतलं सर्व भावना वगैरे जे काही होतं ते मेलंच होतं. अशातच बघता बघता 6 महिने उलटून गेले आणि सगुणाला दिवस गेले होते. जेव्हा तिला हे समजलं, तेव्हा तिच्यात जगण्याची एक उमेद निर्माण झाली. एक कारण मिळालं. का धंदेवाली एक आई असू शकत नाही का? आई होण्याचा हक्क हा कोणी ठरवून नाही दिला. तो एक अनुभव आहे, जो एका स्त्रीला पूर्णत्वास नेतो. तिचं स्त्रीपण सिद्ध करत. तसंच काहीसं तिच्या बाबतीत झालं. त्या बारमध्ये, त्या दूषित वातावरणामध्ये एका बाळाला जन्म देणं योग्य नव्हतं. पण सगुणाला ते बाळ हवं होतं. अनेकांनी तिला ते पाडून टाकायचं सांगितलं, पण सगुणाने कोणाचंही ऐकलं नाही. अशातच दिवस कसेबसे जात होते. सगुणाने बाळाला जन्म दिला आणि ते बाळ एक मुलगा होतं. काळा किट्ट, नाव उमेद. आयुष्यात उमेदीचा एक किरण म्हणून तिने बाळाचं नाव किरण ठेवलं. अनेकांनी आश्रमात सोडायची युक्ती दिली, पण तिने एक नाही ऐकलं. बाळ वाढत होतं, त्याप्रमाणे सगुणाची चिंता दुपटीने वाढत होती. त्याचं शिक्षण, त्याचं भविष्य याने सगुणाच्या कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. ममतेच्या छायाखाली किरण वाढत होता. चालायला लागल्यापासूनच तिने त्याला पाळणाघरात टाकले. त्याला आपल्या कामाबद्दल तिने कधीच कळू दिले नाही. थोडाफार समजायला लागल्यावरच न राहवून तिने त्याला हॉस्टेलला टाकले. खर्च सर्व स्वतः उचलला. किरणच्या प्रत्येक गोष्टीत तिने कशाचीही कमी पडू दिली नाही. किरणकडे पाहून सगुणाचे दिवसही आनंदात जात होते. महिन्यातून 3 वेळा सगुणाचं त्याला भेटून यायची. किरणला आता थोडं फार समजू लागलं. आईची मेहनत, तिची काळजी हळूहळू समजू लागली. किरण एका स्पर्धा परीक्षेत पहिला आला. ही बातमी आपणच आईला सरप्राईज द्यावं म्हणून न सांगता तो आईच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्याला सर्व कळले. सकाळी सगुणा लवकरच तिथून निघाली किरणला भेटायला. पण किरण भेटण्यास नकार दिला. ही माझी कोणी नाही म्हणत तिच्या तोंडासमोर दार बंद करून निघून गेला. सगुणा तिथंच रडत खाली बसली, पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी हॉस्टेलला सगुणा आजारी पडायला लागली. तरीही हॉस्टेलच्या घिरट्या कमी झाल्या नव्हत्या. लांबूनच कुठे किरण दिसतो का पाहत असायची. नाही दिसल्यास मित्रांकडे चौकशी करून रडून निघून जायची. किरणच्या चिंतेने सगुणा अंथरुणाला खिळली. जेवण पाणी कमी झाले. शरीर जे तिचं कधी नव्हतंच, पण तेही आता कमी प्रतिसाद देऊ लागतो. तिच्याकडून आपल्याला कुठलाही फायदा होत नाही आणि दिवसेंदिवस कस्टमरच्या तक्रारी वाढायला लागल्या कारणाने बार मालकाने सगुणाला बाहेर हाकलून दिलं. तशीच धडपडत किरणच्या हॉस्टेलजवळ आली आणि ती किरण दिसतो का हे पाहत होती. पण किरण स्वतःच्या खोलीमध्ये होता. बाहेर येणं त्याने जवळपास टाळलंच. पोराच्या डोक्यात माझ्याबद्दल वाईट भरलेलं आहे. आता जगून काहीच उपयोग नाही. स्वतःला आणि स्वतःच्या कर्माला दोष देत बिचारी तोंडात पदर कोंबून रडत होती. मनातलं बोलू शकत नव्हती, म्हणून अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. 2 दिवस झाले, काही खाणं पिणं नाही आणि अशातच भर उन्हात गेटजवळ बसून पोराला पाहणारी ती माय तिथंच कोसळली. आजूबाजूला परिसर गोळा झाला. काहींनी तोंडावर पाणी मारलं, काहींनी कांदा फोडून लावला, पण ती माय अजून बेशुद्धच होती. तोंडून अस्पष्ट शब्द निघत होता. किरण, पोराने सोडलं वाटत आईला. इथे रस्त्यावर का सोडली? वृद्धाश्रमात तरी सोडायचं. काही लोक पुटपुटत होते. सगुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. काही वेळेस सगुणा एकाच ठिकाणी पाहत होती आणि झालेल्या घटना आठवत होती. इतक्यात मागून एक ओळखीचा हात गळ्यात पडला. सगुणा मागे वळून पाहते तो किरण होता. किरणने 2 हात लांब करून मानेने होकारार्थी इशारा केला. सगुणा त्याच्या इवल्याशा मिठीमध्ये स्वतःला समावत रडत होती. त्यातच त्याचे मुके घेत होती. का अशी वागलीस आई? किरण म्हणाला. सगुणा रडतच होती. त्याच्या प्रश्नाला उत्तर कदाचित नव्हतं तिच्याकडे. आई, तुझ्या कामाबद्दल नाही ग मला राग. तू ती गोष्ट माझ्यापासून लपवलीस याचा मला राग आला. माझ्यावरून जीव ओवाळून टाकतेस ना, मग अशी का वागलीस? का लपवलंस माझ्यापासून? आई ग, तुझ्या कामामुळे माझ्या मनात वाईट विचार नाही येत ग.
ना मी तुला दोष देत. तू माझी आई आहेस आणि तू सर्व माझ्याशी बोलावंस हेच मला वाटतं. तू तुझं सुख दुःख माझ्याशी बोलावंस हीच इच्छा. मी सर्व सांगतो ना तुला. किरण तिचे डोळे पुसत होता. सगुणा त्याच्या हाताला अडवत त्याच्या हाताचे मुके घेत होती. आई, माझ्यासाठी तू नेहमीच माझी आई बाबा होतीस आणि नेहमी राहणार आहेस. तू नको रडूस. मला खचल्यासारखं वाटतं. माझा आधार आहेस ना. मग तू कसं मजबूत राहायला हवं. तुझ्याकडून प्रेरणा घेतो ना मी. आणि तू अशी रडतेस. आई, मला तुझी लाज नाही तर अभिमान वाटतो. काही न मागता आज सगुणाला खूप काही मिळालं होतं. सगुणा शांत झाली. पोराच्या त्या मिठीने सगुणावर अशी कमाल केली की डॉक्टरांचं औषध देखील फिकं पडलं होतं.